जय हिंद, जय भारत विद्यार्थी मित्रांनो. आपल्या शॉर्ट स्टडी मास्टर या यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक गणेश कसंबे आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. मित्रो, तुम्ही ज्याही कोणत्या क्लासेसमध्ये वर्गामध्ये असाल तर त्या वर्गामध्ये त्या इयत्तेमध्ये तुम्हाला निबंध लेखनाचा एक प्रश्न असतो आणि त्या निबंध लेखनामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क कसे मिळावे याबद्दलचा हा आजचा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी असतात त्यांच्यामध्ये आणि आपण सर्वसाधारण विद्यार्थ्यांमध्ये जर दोघांच्या गुणांचा जर फरक पाहिला तर खूप मोठा फरक दिसतो. तर तोही निबंध लिहितो, आपणही निबंध लिहितो. त्याचीही अक्षर सर्वसाधारण असेल, आपलेही अक्षर सर्वसाधारण असेल. मग आपणही अभ्यास केला, त्यांनीही अभ्यास केला, मग आपला अभ्यास कमी होता. मित्रो, अभ्यास कमी आहे याचा अर्थ तुम्हाला मार्क कमी मिळेल असं नाही. अभ्यास तर करावा लागेल, परंतु अभ्यासासोबतच जर समजा तुम्ही लेखनामध्ये जर प्रावीण्य प्राप्त असाल, लेखनामध्ये जर तुमच्या व्यवस्थितपणा, सुवाच्यपणा आणि व्यवस्थित मांडणी जर तुमच्यावाली असेल तर निश्चितच तुम्हाला निबंध लेखनामध्ये एवढेच काय पण इतरही विषयांमध्ये तुम्हाला चांगले गुण मिळेल. प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांसारखेच गुण तुम्हाला सुद्धा मिळेल. त्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाची जर गोष्ट कोणती असेल तर ते म्हणजे तुमची मांडणी कशी आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे अक्षर जरी थोडेसे सर्वसाधारण असले तरी चालेल, परंतु तुमची मांडणी व्यवस्थित असायला पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातूनच आजचा हा व्हिडिओ. तर बघा स्क्रीनवर, ज्याप्रमाणे निबंध लेखन कसं करायचं हे. तर निबंध लेखनामध्ये पहिला महत्त्वाचा असते ते म्हणजे विषयाची सुरुवात. तर उत्तरपत्रिका दिल्याच्या नंतर अगदीच प्रश्न क्रमांक लिहिल्यानंतर तुम्हाला उत्तरपत्रिकेच्या सेंटरला लिहायचं आहे रम्य ते बालपण हा विषयाचं नाव. तुम्हाला जो कोणता निबंध आला असेल तर त्याला डबल अवतरण चिन्हामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर कवितेच्या ओळी. आता कवितेच्या ओळी तुमच्या मनामध्ये जर सुविचार असेल तर सुविचार, स्लोगन असेल तर स्लोगन किंवा घोषवाक्य जे काय असेल तर कवितेच्या ओळी तुम्ही तुमच्या मनामध्ये ज्या असेल त्याच तुटक्या फुटक्या होईल आणि मी सांगितल्याप्रमाणे उलटक्रमाने. त्यानंतर दुसरं विषयाचा गाभा. विषयाच्या गाभामध्ये अगदी ठळक मुद्द्यांना तुम्हाला लिहायचं आहे आणि महत्त्वपूर्ण मुद्दे स्टार दाखवून लिहायचे आहे. जेवढे काही अधिकाधिक मुद्दे असेल तिथे लिहिणं महत्त्वाचं आवश्यक आहे. त्यानंतर विषयाचा समारोप. विषयाच्या समारोपामध्ये तुम्ही समारोप मुद्दा लिहिल्यानंतर शेवटी एकंदरीत, थोडक्यात, सारांश अशा प्रकारचा मुद्दा देऊन पॅरेग्राफ द्यावा, परिच्छेद द्यावा आणि म्हटल्याप्रमाणे तुम्ही ज्याप्रमाणे प्रस्तावना केली ते तुटक्या फुटक्या शब्दामध्ये उलट क्रमाने जर तुमच्या मनामध्ये जे आहे तेच ओढ देऊन तुम्ही विषयाचा समारोप करू शकता. किंवा मग तुम्हाला जर ओढ पार्ट असेल किंवा तुम्हाला जर सुविचार, स्लोगन एखादं असेल तर त्यांनी करावं, शेवट करावा, समारोप करावा. आता तुम्ही म्हणाल की बा आम्हाला कविता करता येत नाही, तर त्यासाठी कवी असण्याची गरज नाही. जी ओढ तुमच्या मनामध्ये, आता समजा आपण म्हणू की रम्य ते बालपण याविषयी तुमच्या मनामध्ये ओढ आहे, लहानपणीच्या आठवणी मला खूप आवडते, बस याच ओढीला तुम्हाला उलट क्रमाने लिहायची. आवडते मला लहानपणीच्या आठवणी, झाली कवितेच्या ओढ. दुसरी ओढ समजा तासन तास गप्पा खेळत राहणं, आजी आजोबांच्या गोष्टी छान छान, याही ओढीला तुम्ही उलट क्रमाने लिहा. छान छान आजी आजोबांच्या गोष्टी, रडत खेळत हसत गप्पा तासन तास, बस त्याला डबल अवतरण चिन्हामध्ये लिहायचे. उलट क्रमाने लिहिलं. तिसरी ओळ आपण बिनधास्तपणे मस्त बालपण, ना परीक्षा ना अभ्यास, पूर्वीत आई वडील सारे लहान, याही ओळीला तुम्ही उलट क्रमाने लिहिलं. झालं तुमच्या 6-8 ओळी तुमच्या तयार. तर या सर्वांना एकत्रित केलं, तुमच्यावाला विषयाचा सुरुवात झाली. अगदी अशाच प्रमाणे विषयाचा शेवट सुद्धा तुम्ही करू शकता. फक्त करायचं काय, उलट क्रमाने. त्यानंतर विषयाचा गाभा.
विषयाच्या गाभ्यामध्ये तुम्हाला म्हटलंय की ठळक मुद्दे. जे ठळक मुद्दे आहेत ते एका रेषेमध्ये लिहायचे स्टार देऊन. ती ओळ संपली की लगेच खाली दुसरी ओळ, तिसरी ओळ, 4 ओळ. जेवढे तुम्ही महत्वाचे मुद्दे लिहाल तो झाला विषयाचा गाभा. त्यानंतर विषयाचा समारोप म्हटल्याप्रमाणे स्लोगनने किंवा कवितेच्या ओळी मी म्हटल्याप्रमाणे जे तुमच्या मनामध्ये आहे तेच उलट लिहिणे. बस तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळेल. एकंदरीत, थोडक्यात, सारांश अशा प्रकारचा शब्द लिहून त्यानंतर पॅरेग्राफ द्यावा आणि मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला उलट क्रमाने तुमच्या मनातील ओळी तुम्हाला लिहायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तर एकत्रितरित्या सर्व मुद्द्यांना एकत्रित केल्यानंतर अशा प्रकारची पीपीटी तुम्हाला दिसेल. आणि अशा प्रकारचे थोडक्यात आपण हे विषयाचा गाभा पाहिला. ही पीपीटी तुम्हाला दिसेल आणि नक्कीच तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळेल. तर साधारणतः पीपीटीमध्ये हे विषयाचा शेवट. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे विषयाची सुरुवात, विषयाचा गाभा म्हणजे महत्त्व आणि विषयाचा शेवट या 3 टप्प्यात निबंध लिहा आणि विषयाचा गाभा. तर अशा प्रकारचे 3 टप्प्यामध्ये विषयाची सुरुवात, विषयाचा गाभा, महत्त्व आणि विषयाचा शेवट या पद्धतीने निबंध तुम्ही नक्की लिहा आणि पैकीच्या पैकी म्हणजे आउट ऑफ मार्क घ्या. तर येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला निश्चितच माझ्याकडून या निबंधाच्या मांडणीच्या पद्धतीने, कवितेच्या ओळी लिहिण्याच्या पद्धतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, नक्की या 3 टप्प्यामध्ये तुम्ही हा निबंध अतिशय सुवाच्य अक्षरामध्ये आणि या मांडणीच्या स्वरूपात लिहा. ढोबळ मनाने ठळक मुद्द्याच्या स्वरूपात तुम्हाला असं दिसेल. पुनश्च एकदा शुभेच्छा आणि आउट ऑफ मार्क घ्या. धन्यवाद. जय हिंद. आणि आणखीनही मराठी व्याकरण विषयक आणि परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क जर तुम्हाला या विषयामध्ये घ्यायचे असेल मराठी विषयामध्ये, तर आमचे यासंबंधी आणखीन व्हिडिओ आहेत मराठी व्याकरणासंबंधी, ते अवश्य पहा आणि आमच्या शॉर्ट स्टडी मास्टर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये आउट ऑफ मार्क मिळेल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. बेस्ट ऑफ लक.